अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मरणाई आधी राहिलो मरोनी, मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी जैसे तैसे होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावे. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा आता तुम्हा आमचे नवल, नका बोल वायावीन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पाय लक्ष्मीचे पाय लक्ष्मीचे आती, तिशी यावी काकुलती. मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका विचू बोल वायावीन. शिवेकरता क्रमप्राप्त असलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 19व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय एक विरहिणी हरिरत झालेली आहे आणि हरिरत झाल्यानंतर तिच्या जीवनामध्ये एक पारमार्थिक दृष्टीनं अवस्था प्राप्त झालेली आहे. त्या अवस्थेचा ती अनुभव त्या अभंगातून प्रगट करते आहे. चालू असलेला हा उपक्रम जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झाली. ती माघ फाल्गुन महिन्यामध्ये विजेला, पण त्याचा प्रवाह अजून चालू आहे फाल्गुन पर्यंत. आणि त्या निमित्ताने काही
तुकोबारांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी असा एक मानस बेळगाव आणि चंदगड वारकरी मंडळांच्या मतातून मनामध्ये हा निर्माण झाला. मग नेमकं काय करावं? तर तुकोबारांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. त्याच्यातील एक विरहिणी प्रकरण आहे आणि ते भक्तीचं श्रेष्ठत्व सांगणारं, भक्तीचं महत्व सांगणारं असं एक प्रकरण आहे. आणि ते चिंतन करण्याकरता आपण घ्यावं असा संकल्प करून हा संकल्प आज फिरता संकल्प आहे. आणि तो फिरता संकल्प आज योगायोगाने इंदलगा ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या वाट्याला श्री महालक्ष्मीच्या मातेच्या समोर हा सेवेचा योग आहे. शेवटी तुकोबारांना सुद्धा विनंती करावी लागली वैकुंठाला जात असताना, पाय लक्ष्मीचे हाती. वैकुंठाला जाण्याकरता तुकोबारांना त्वरा झाली. देव लवकर येईनात. आता देवाच्या जवळ कोण आहे? लक्ष्मी आहे. ती कुठं पायाजवळ बसल्या. मग तुकोबारांना वाटलं लक्ष्मी मातेला विनंती करावं, हे माते भगवंताला लवकर पाठवून द्या. म्हणजे तुकोबारांनी सुद्धा लक्ष्मी मातेला विनंती केली, पण कशा करता? याच्या करता नव्हे. वैकुंठाला जाण्याची घाई झाली. आपल्या मूळ घराला तुकोबारांना जायचं होतं. तेव्हा देवानी लवकर नेण्याकरता यावं म्हणून तुकोबारांना माहिती होतं किती मोठा पुरुष झाला तरी शेवटी बायकोचं ऐकतो. बरं का? बायकोचं ऐकतो. तर तुकोबारांना वाटलं देव सुद्धा त्या लक्ष्मी मातेचं ऐकेल आणि लवकर येईल. या भावनेतून तुकोबारांनी लक्ष्मी मातेला विनंती केलेली आहे. बरं का? आणि त्या अशा लक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये हा योग आजचा सेवेचा आहे. त्यात निसर्ग राजाने हजेरी लावलेली आहे. त्यानं ठरवलंय प्रत्येक सणाला आपण हजेरी लावायची. प्रत्येक सणाला. चैत्र पाडव्यापासून सुरू आहे. बरं का? चैत्र पाडवा झाला, हा पावसाळ्याचा दिवस नाहीये. दीपावली पाडवा पावसाळ्याचा दिवस नाहीये. पण त्याला वाटलं हेही फिरायला लागले, त्यांच्याही मागं आपण फिरावं. तो का आपली पाठ सोडायला तयार नाहीये. त्याला वाटलं आपण या संकल्पामध्ये सामील व्हावं, आपण हजेरी लावावं. मग त्या वरुण राजाने आपल्यावरती कृपा केलेली आहे. तो आपल्या पाठीशी आहे. बरं का? तो आपल्या पाठीशी आहे. तेव्हा असा हा संकल्पातला उपक्रम आणि त्या उपक्रमातील 19वा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी त्या विरहिणीचा अनुभव सांगितलेला आहे. विरहिणी म्हणजे कोण? एक स्त्री आहे. आणि ती स्त्री सामान्य नाही. बरं का? ती संसार रूपी पतीचा त्याग करून परमात्मा रूपी पतीचा त्यांनी जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे. आणि असा स्वीकार केलेला आहे वास्तविक एकदा एका पुरुषाबरोबर विवाह झाल्यानंतर दुसऱ्या पुरुषाबरोबर नांदता येत नाहीये. पण अशी स्त्री जर नांदायला लागली तर तिला लोक वाळीत टाकतात, तिचा उपहास करतात. बरं का? अशी ही वाळीत टाकलेली स्त्री वाळो जनमज मनोत शिंदळी परिहावन मारी, अशा निश्चयाला प्राप्त झालेली स्त्री आहे. सामान्य नाही आहे. तिचा निश्चय फार पक्का आहे. बरं का? पण जी भगवंताच्या संग सुखामध्ये आता रत झालेली आहे, भगवंताचं प्रेम सुख भक्ती सुख तिने भोगलेलं आहे,
आणि त्या भक्ती सुखाचा तिच्या जीवनामध्ये झालेला परिणाम आहे आणि तो अत्युच्च कुटीचा वर का परिणाम आहे, सामान्य नाही आहे. किंबहुना तुकोबारांना सांगायचं आहे, परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेतून परिवर्तन होतं. आपण जी जी परमार्थाची साधना करत आहोत त्या साधनेचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. ती साधना सिद्ध झाली पाहिजे. आमची परमार्थाची साधना सिद्धतेपर्यंत पोचत नाहीये. आमची फक्त परमार्थाची साधना बोलण्यापुरतीच आहे. बरं, परमार्थाची साधना बोलण्यापुरतीच आहे. तेव्हा समाजाला वाटू नये आज परमार्थ करणारे फक्त बोलके तयार झाले, अनुभव कोणाला आलेला नाही, अनुभवापर्यंत कोणी पोचलेला नाही, असं कोणाला वाटू नये. जी परमार्थाची साधना सांगितली ती साधना सिद्ध झाली पाहिजे, अनुभूतीत उतरली पाहिजे, अनुभूतीत उतरली पाहिजे. आणि अनुभूतीमध्ये जर ती साधना जर उतरली तर त्या साधनेला फार महत्व आहे, फार महत्व आहे. शास्त्रामध्ये साधनेचं वर्णन केले, पुराणामध्ये साधनेचं वर्णन केले, साधना कशी असावी वर्णन केले, पण त्या साधनेचा अनुभव घेतलेला कोणी आहे का, त्या साधनेचा अनुभव कोणाला आलेला आहे का, असा जर विचार केला तर तुकोबारांनीच आपला अनुभव सांगितला. जी जी परमार्थाची साधना समाजाच्या समोर सांगितली त्या साधनेचा आम्हाला अनुभव आहे. तुकोबारांनी विचारलं, तुमचा अनुभव बाजूला ठेवा, पण तुम्ही सांगितल्यानंतर कोणाच्या अनुभवात ती साधना आली का सांगा. पण तुम्ही अनुभवाला आल्यानंतरच जगाला सांगितलं, आधी सांगितलं नाहीये. पण तुमचा अनुभव जगाला सांगितल्यानंतर कोणी साधना करण्याकरता प्रवृत्त झाला आणि त्या साधनेतून कोणी अनुभूतीला प्राप्त झाला का, ती भक्ती सिद्ध झाली का, असं जर कोणी विचारलं तर तुकोबारे म्हणतात, अशी भक्तीची सिद्धता तुम्हाला जर पाहिजे असेल तर विरहिणी नावाची एक स्त्री आहे आणि ती या अवस्थेला प्राप्त झालेली आहे, ती या अवस्थेला प्राप्त झालेली आहे. म्हणून त्याचा अनुवाद तुकोबारांनी या प्रकरणातून केलेला आहे. का केलेला आहे, त्याचं एकच कारण, ज्या भक्तीचं स्वरूप जगाच्या समोर सांगायचं आहे ती भक्ती प्रत्येकाच्या अनुभूतीमध्ये आली पाहिजे. बरं, म्हणून तुकोबारांनी या भक्तीचं विशेषत्व सांगण्याकरता आपल्या जीवनामध्ये फार अट्टास केला, फार प्रयत्न केला, फार प्रयत्न केला. बरं का, प्रत्येक जण भक्तीमध्ये प्रवृत्त झाला पाहिजे, कारण त्या भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे, असं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे, निर्गुण निराकार असलेला परमात्मा त्याला आकाराला आणता येतो, त्याला आकाराला आणता येतं. किंबहुना ही भक्ती समाजामध्ये नांदावी, या भक्तीमध्ये समाज रत व्हावा म्हणून संतांनी भक्तीच्या माध्यमातून त्या परमात्म्याला आकाराला आणलं. भक्तीची या मामे मोली भक्तीची या मामे
भक्तीची या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. समाजाचा विचार केला साधू संतांनी. सर्व साधन सर्वांना करता येणं शक्य नाही आहे. किंबहुना इतर साधनाच्या द्वारे त्या भगवंतापर्यंत पोचता येत नाही असं नाही आहे, पण सर्वांना ते शक्य नाहीये. सर्वांना ते शक्य नाहीये. सर्वांना त्या भगवंतापर्यंत पोचता यावं याच्याकरता तुकोबाराने विचार केला. म्हणून या माप भक्ती केली म्हणून आम्ही जीवनामध्ये भक्तीचा स्वीकार केला. याचा अर्थ तुकोबारांना ज्ञान मान्य नव्हतं, योग मान्य नव्हता असं त्याचा अर्थ नाही बरं का. आमच्या तुमच्या करता त्यांनी भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोचता यावं. पोचता येतं, सर्वांना पोचता येतं. मग ते पोचण्याकरता काय करावं? काय करावं लागत नाही, फक्त देवावरती प्रेम करावं लागतं. देवावरती प्रेम करावं लागतं. माणसाचा स्वभावच आहे, माणसं कोणावर तरी प्रेम करतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. मग काय करायचं? एकच करायचं, कोणावरती तरी प्रेम करण्यापेक्षा फक्त देवावरती प्रेम करावं. फक्त देवावरती प्रेम करायचं. काय बदल करायचा नाही बरं का. कपड्यात बदल करायचा नाही. कपड्यात बदल करायचा नाही. खाण्यात बदल करायचा नाही. राहण्यात बदल करायचा नाहीये. फक्त एक गोष्टीचा बदल करायचा आहे. फक्त प्रेमाचा विषय बदलायचा आहे. फक्त प्रेमाचा विषय बदलायचा.
तुम्ही पहा बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या आहेत, अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. काय बदल आहे हो? जवळजवळ सर्व गाड्यांचं मशीन एकच आहे, वरचं मॉडेल तेवढं बदललंय. वरचं सांगाडा बदल जातो, वरचा सांगाडा. आपलं इंजिन सारखंच आहे. कुठलीही गाडी अशी काय आकाशातून जात नाही, रस्त्यावरूनच चालते. फक्त गाडीचा सांगाडा बदलला की लोक म्हणतात गाडी नवीन आली, गाडी नवीन आली. पण सर्व गाडीना इंजिन मात्र एकच आहे. तसं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, फक्त ते प्रेम देवाला द्यायचं आहे आणि ते देता येणं शक्य आहे. शक्य कोटीतलं आहे बरं का, अशक्य कोटीतलं नाहीये. फक्त ते प्रेम देत असताना नेमकं कोणाला द्यावं याचं आम्हा तुम्हाला ज्ञान नाहीये. संतांनी सांगितलं फक्त एक प्रेम देवालाच समर्पित करा बरं का, बाकी कोणाला समर्पित करू नका. का इतर ठिकाणी जर प्रेम तुम्ही समर्पित केलं तर त्या प्रेमाला किंमत नाहीये, पण ते प्रेम जर देवाच्या ठिकाणी समर्पित केली तर देणाऱ्याची किंमत वाढते. देणाऱ्याची, ज्याने देवाला प्रेम दिलं तो कोण झाला हो? देवाचा भक्त झाला. किंमत वाढली का? व्यवहारामध्ये तुम्ही प्रेम दिलं की किंमत कमी होते. मी सांगत नाही, आज जात नाही ते. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. पण देवाला जर प्रेम दिलं तर तो काय ठरतो? तो भक्त ठरतो. नुसता भक्त ठरत नाही, देव त्याचा अंकित होतो. देव त्याचा अंकित होतो. म्हणजे एवढी त्या भक्तीमध्ये विशेषता आहे बरं, एवढी त्या भक्तीमध्ये विशेषता आहे. म्हणून ती भक्ती सर्वांच्या जीवनामध्ये आज प्राप्त व्हावी. प्रत्येकाने देवाला प्रेम अर्पण करावं, बाकी काहीही अर्पण करू नका. निश्चिम भाव उल्लासे मजार पावयाची निपशे, फळ एका वडे तैसे भलतयाचे हो. निश्चिम भाव उल्लासे, निमित्त आहे फळाचं, निमित्त आहे फुलाचं, निमित्त आहे पानाचं. त्या पानाला आणि त्या फळाला आणि त्या फळाला देव पाहत नाही, फक्त प्रेमाला देव पाहतो बरं. प्रेमाला देव पाहतो. अनेक प्रसंग आहेत, अनेक कथा आहेत पुराणामध्ये, तुम्ही पहा. अनेक कथा आहेत, त्या केवळ प्रेमाने देवाला वश केलं, भल्या भल्यानी वश केलं बरं, भल्या भल्यानी वश केलं. म्हणजे एवढी त्या भक्तीमध्ये शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे. आणि अशी भक्ती समाजामध्ये नांदावी, अशी भक्ती समाजामध्ये नांदावी आणि ती नांदता नांदता फलद्रूप व्हावी. अशी जर नांदता नांदता भक्ती जर फलद्रूप झाली तर त्या भक्तीचं फल काय आहे? जे फल ज्ञानाने मिळतं, जे फल योगाने मिळतं, तेच फल भक्तीने मिळतं बरं. ज्ञानाचं फळ काय अंतिम? विदेह अवस्था. विदेह अवस्था. भक्तीने सुद्धा तीच अवस्था भोगता येते. मग ती कुणाला प्राप्त झाली का? हो झाली. कोणाला झाली? महाराज म्हणतात त्या विरहिणीला झाली. ती विरहिणी सांगते, आम्ही त्या भगवंताची भक्ती करता करता त्या भक्तीचा काय परिणाम, काय भक्तीची अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, त्या अवस्थेचं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले म्हणे होते तैसे. ही विरहिणी सांगते. कोणाला सांगते हो? सासुरवासियांना सांगते. सासुरवासियांना सांगते म्हणजे कोणाला सांगते? ही भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावल्यानंतर जी ह्याला नावं ठेवत होती, नावं ठेवणाऱ्यांना सांगते बरं का. म्हणजे ती त्यांच्यातून निघून आली, परपुरुषाच्या ठिकाणी रत झाली. रत झाल्यानंतर आता ती समाजातल्या स्त्रिया नावं ठेवायला लागल्या. नावं ठेवताना ती म्हणते, तुम्ही मला नावं ठेवताना आता माझ्या सांगण्याचं नवल पहा काय ते. मी उगेच त्या भगवंताच्या ठिकाणी रत झालेली नाहीये. त्या भगवंताच्या ठिकाणी रत होण्याचा माझ्या जीवनामध्ये काय आज अनुभव आला, काय अवस्था प्राप्त झाली, त्या अवस्थेचं वर्णन केले. ही उच्च कोटीची अवस्था आहे बरं का. म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्यांनी आणि प्रपंच करणाऱ्यांनी. प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी परमार्थात करावी, पण व्यवस्थेवरती अवलंबून ठेवणे परमार्थ. काय व्यवस्थेवरती जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये परमार्थ करता आला पाहिजे बरं का. आहे त्या परिस्थितीमध्ये. पण व्यवहारामध्ये व्यवस्था लागते. व्यवस्थेला फार महत्व आहे. व्यवस्था असेल तर प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये किंमत आहे. व्यवस्था नसेल तर तुम्ही एखाद्या लग्नाच्या समारंभाला जा. लोक म्हणतात लग्नाला गेलो होतो पण सगळा सावा गोंधळ होता म्हणतात लोक. लग्न होतं का जत्रा होती काय कळायला मार्ग नाही. म्हणजे लग्नाला आल्यानंतर माणसं नवरा नवरी पाहत नाही, ते व्यवस्था पाहतात बरं का. काय पाहतात? व्यवस्था पाहतात. लग्नाच्या वेळी जर त्या समारंभाला व्यवस्था नसेल तर तुमच्या त्या समारंभाला काही महत्व नाहीये. परमार्थात आल्यानंतर माणसं व्यवस्थेला पाहत नाही. सांगणारा बुवा अवस्थेत आहे का रंगेला आहे. म्हणून परमार्थामध्ये अवस्थेला फार महत्व आहे. आणि ती अवस्था प्रत्येकाला प्राप्त करता येते. प्रत्येकाला प्राप्त करता येते. ती विरहिणी सांगते, त्या भगवंताच्या भक्ती सुखाला मी लाचावले, मी सर्वस्वाचा त्याग केला. त्याच्याकरता काय काय मला करावं लागलं. मी रजोगुणावरती, तमोगुणावरती, सत्वगुणावरती विजय मिळवला. माग चिंतन करून आपण आलो. त्या सर्व गुणाच्या पलीकडे मी आता गेलेले आहे. गुणाचा संबंध जीवनामध्ये ठेवलेला नाही. कुणाच्या माहेरच्या लोकांचा संबंध ठेवलेला नाही. सासरच्या लोकांचा संबंध ठेवलेला नाही. मी आता त्या भगवंताला सर्वस्व समर्पित केलेलं आहे. सर्वस्व समर्पित केलेलं आहे. आणि ते कसं केलेलं आहे? ते सकळ कृष्णाशी कसं आहे? त्या भगवंताला सर्वस्व समर्पण करावं बरं का. सर्वस्व. न कळता मन तुझे भावी,
न कळता मान. सर्वस्व सर्व भावाने समर्पण करावं. आम्ही समर्पण करतो, पण कधी करतो? ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एक स्त्री घरामध्ये गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ते घरगुती दूध होतं. अधिक अग्नी लागल्यामुळे ते दूध भांड्याच्या बाहेर आलं. म्हणजे काय गेलं? उतू गेलं. उतू गेलं. जवळजवळ 1 लिटर दूध आणलेलं होतं, ते राहिलं अर्धा लिटरच. बरं, आता दूध तर उतू गेलेलं आहे, मनात खालवर चाललेलं आहे. पण आता समाधान करावं, काय करावं? म्हणाले, एवढं महागाचं दूध आणलं, उतू गेलं. ते म्हणली, उतू गेलं नाही, कृष्णार्पण. ते कृष्णाला अर्पण नाही, गॅसा अर्पण. उतू गेल्यानंतर देवाला अर्पण. होय, तांब्यावर दूध आणून देवाच्या डोक्यावर कोणी ओतले का? कुणी ओतत नाही. उतू गेल्यानंतर अर्पण म्हणतात, ह्याला समर्पण म्हणत नाही. ह्याला समर्पण म्हणत नाही. ज्या देहावरती आपण प्रेम करतो, हा देहच देवाला समर्पित करायचा आहे. हा देहच देवाला समर्पित करायचा आहे. माझा माणसं समर्पित करतात. मरणोत्तर अवयवदान. काय? मरणोत्तर म्हणजे मरणाच्या शेवटी आम्ही दान करतात ते देव. म्हणजे त्या दवाखान्याला द्या, याचे डोळे काढून घ्या, अवयव दान. त्याला समर्पण म्हणत नाहीत. बरं, ज्या स्थितीमध्ये असताना, ज्या काळामध्ये ते समर्पण करायला पाहिजे होतं, त्या काळामध्ये समर्पण केलं तर त्याला महत्व आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्या विरणीच्या संबंधाने विचार केला तर ती विरणी सांगते, आम्ही देवाला सर्वस्व समर्पण केलं. इतकं समर्पण केलं, कोणाचा संबंध आहे आमच्या जीवनामध्ये ठेवला नाही. आमच्या जीवनामध्ये सर्वस्व एकच. आता काय? सकळ ही गोत माझे पंढरीची दान. सकळ ही गोत माझे पंढरीची दान. पापर कुमारे वरो विठलानिया असे नगरी वारी आपुले माये. असे नगरी वारी आपुले माये. वरो असे नगरी वारी आपुले माये.
सकळई गोत माझे पंढरीशी जाण बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आण सकळई गोत एक परमात्माच बरं का. आम्ही पंढरपूरला जाऊन सुद्धा माणसं म्हणतात हे नातवाला, हे नातीला, हे लेकीला येताना आणतात सगळं बांधून बरं का. हा, पंढरपूरला जाऊन सुद्धा माणसं घरच्यांना विसरत नाही. प्रत्येकाच्या नावचं वेगळं वेगळं आणतात. जाताना ओझ फराच असत आणि येताना ओझ संसाराचं असतं. महाराज इथं वर्णन करतात सर्वस्व. आता सर्वस्व देत असताना त्या देवाला सर्वस्व देणं, त्या सर्वस्व देण्यामध्ये एक विचार ती विरहिणी प्रकट करते. आता त्या देहाच्या ठिकाणी तादात्म्य राहिलं नाही, देहाच्या ठिकाणी तादात्म्य राहिलं नाही. नवे नवे माझा निश्चय झाला, माझा आणि आता देहाचा काही संबंध राहिला नाही. देहाचा संबंध राहिला नाही. ज्या दिवशी आयुष्य संपणार आहे त्या दिवशी देह पडणार आहे. पण ती म्हणते हा, देह पडायच्या आधीच माझा निश्चय झाला, मरणाही आधी राहिलो मरोनी. सगळ्यांचा देह पडणारा, देह ज्या दिवशी पडतो त्याला म्हणतात मरण. देह ज्या दिवशी पडतो त्या दिवशी काय म्हणतात? मरण. म्हणजे मेला. मेला म्हणजे आता तो देहाने राहिला नाही, देहाने राहिला नाही, त्याचा देह राहिला नाहीये. पण ही म्हणते आता मी देहामध्ये असून देहाविषयी माझा संबंध राहिला नाही. देहामध्ये असून माझा आणि देहाचा संबंध राहिला नाही. मरण माझे मरण माझे मरून गेले, मज केले अमर पण. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. ही ज्ञानाने अवस्था प्राप्त होते का भक्तीने अवस्था प्राप्त होते? इथं ज्ञानाचा संबंध आज आपल्याला लावायचा नाहीये, भक्तीचा संबंध लावायचा. ज्ञानाने शरीराचा बाध होतो, बाध निश्चय, बाध निश्चय. ज्ञानाकडे आज आपल्याला जायचं नाही. ज्ञानो हा, भक्तीच्या साधनातून ही अवस्था प्राप्त करता येते, ही अवस्था प्राप्त करता येते. देहाविषयी असलेलं तादात्म्य निवृत्त झालं पाहिजे. तुकोबारांनी वर्णन केले, तुम्ही पंढरपूरला जा, पंढरपूरला गेल्यानंतर काय घडेल?
काय घडेल? अभिमान नूरे अभिमान नूरे अभिमान नूरे अभिमान नूरे अभिमान नुरे घोरावगेची पुरे पंढरीच्या लोका नाही जे देहाच्या संबंधाने अभिमान राहतो बर का, देहाच्या संबंधाने अभिमान राहतो. हा देहालाच मी म्हणा हा अभिमानच आहे. हा अभिमानच आहे. पण महाराज म्हणतात आता भक्तीने जातो बर का, निवृत्त होतो. तसं त्या विरणेच्या बाबतीत ते वर्णन केलेल्या आहे. भगवंताच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार तिच्या जीवनामध्ये झालेला आहे. आणि भगवंताच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यामुळे या देहाविषयी तिची वृत्ती काय निर्माण झाली? बाधितान वृत्ती निर्माण झाली. कशी झाली? त्या गोकुळातला एक प्रसंग आहे. एकदा गोपाळांना घेऊन देव निघाले वनामध्ये. आणि वनामध्ये जात असताना भगवंतांनी सांगितलं गोपाळांना आज आपल्याला शिदोरी बरोबर घ्यायची नाहीये, शिदोरी न घेता जायचंय बरं. आणि शिदोरी न घेता सर्व गोपाळांना घेऊन देव गेले वनामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर गोपाळ म्हटले भूक लागली, भूक लागली. हे बघा त्या पुढच्या वनामध्ये याज्ञिक लोक यज्ञ करतायत, त्यांच्याकडे जा आणि अन्न मागून आणा, अन्न मागून आणा. निघाले गोपाळ. आता त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी गेले. त्यांनी सांगितलं आम्हाला अन्न पाहिजे. ते म्हणले इथं हवन पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला अन्न मिळणं शक्य नाही. ते म्हणजे आम्हाला भूक लागलेली आहे, तुम्ही हवन करणार कधी? तुमचा दिवस जायचा तोपर्यंत आम्ही उपाशी राहायचं का? म्हणजे आम्हाला पाहिजे. आम्हाला भगवान श्रीकृष्णाने पाठवलं, जरी पाठवलं असलं तरी आमचं हवन पूर्ण झाल्याशिवाय आम्ही देणार नाही. ते ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणांच्या बायका मात्र भगवंताच्या ठिकाणी रत झालेल्या होत्या. आणि भगवंताच्या ठिकाणी रत झालेल्या होत्या. त्यांनी पाहिलं
हे गोपाळ आलेले आहेत, अन्न मागतायत, देवानी पाठवलेलं आहे आणि देवानी पाठवलेलं आहे, हे आमचे यजमान द्यायला तयार नाहीत. पण काय करावं, मागच्या दाराने ह्या गेल्या आणि त्यांना बोलवलं आणि ते अन्न त्यांना दिलं. ते दिलेलं यांना कळालं. हे कळाल्यानंतर ते काय केलं, त्या ब्राह्मणाने त्या आपल्या पत्नीला एका खांबाला बांधलं. काय बांधलं? खांबाला बांधलं. खांबाला बांधल्यानंतर म्हणले, मला खांबाला बांधलं ना, हा तुमचा देह घ्या. मग त्या देहाला सोडल्यान ती निघाली. बरं का, हा मी तुमची पत्नी म्हणून मला तुम्ही बांधलं ना, मग तुम्ही या देहावरती प्रेम करता. देह सोडला तिथं, हा देह घ्या आणि प्रपंच करा म्हटली. मी चालली देवाकडे. हे कशाने, ज्ञानाने मिळालं का प्रेमाने मिळालं? कुणाला मिळालं? कधी मिळालं? सर्वस्व देवाला दिल्यानंतर. देवाला जे देहाला त्यांनी देऊन टाकला. देह देता येतो जिवंतपणी. हा, या देहाचा आमचा काही संबंध नाही. हा, तीच अनुभूती ही विरेनी सांगते. आम्ही त्या भगवंताच्या ठिकाणी आज एवढे रत झालो, एवढे त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो. आमचा या देहाशी काही संबंध राहिला नाही. देह पडणार आहे तेव्हा पडू दे, पण आजच आमच्या दृष्टीने आमच्या जीवनामध्ये आज अशी अवस्था प्राप्त झाली आहे. आपुले मरण पाहिले पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा. आपलं स्मरण आपण काहीच आहे. कधी? जिवंत असताना. पाहता येत. अनुभव आहे तुम्हाला? काय तुमचं कुठलं ऑपरेशन झालंय का? नाही ना? तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेला, तुमचंच पोट फाटलेलं तुम्हाला पाहता येतं. बरं पाहता? ते टीव्हीच्या समोर दाखवतात. पोटात काय झालंय ते काढलेलं दाखवतात. ते पाहता येतं. पाहत असताना आपल्याला अजिबात दुःख होत नाही. बरं, अजिबात दुःख होत नाही, वेदना होत नाही. सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था आहे.
म्हणजे आपलं ऑपरेशन, आपलं पोट फाडलेलं आपल्याला टीव्हीने पाहता येतं, आपण पाहतोय, हा, डोळ्याला पाण्याचं टिपूशी येत नाही, बरोबर आहे. असं जिवंतपणी या देहाविषयी आपली अवस्था निर्माण करता येते आणि ती भक्तीने करता येते. हा, भगवंताच्या ठिकाणी रत झाल्यानंतर देहभाव शिल्लक राहत नाही, देहभाव शिल्लक राहत नाही. भगवंताच्या ठिकाणी रत झाल्यानंतर जीव भाव शिल्लक राहत नाही. भगवंताच्या ठिकाणी रत झाल्यानंतर ती भगवंतापासून वेगळी राहत नाही, वेगळी. देहभाव गेला, जीवभाव गेला, आता ती काय झाली हो? देहाचा संबंध राहिला नाही, जीवाचा संबंध राहिला नाही, ती आता हरिरूप झाली. हरिरूप झाल्यानंतर या देहाकडे ज्यावेळी पाहिलं जातं, देहाकडे पाहिलं जातं हरिरूप झाल्यानंतर त्या अवस्थेचं वर्णन आहे, मरणाही आधी राहिलो मरुनी. म्हणजे देहाचा आता आपला काही संबंध राहिला नाही, हे जिवंतपणी आपल्याला या भक्तीच्या माध्यमातून अनुभव घेता येतो. एक विचार प्रगट केला बरं का, एक विचार आहे, हा, मरणाही आधी राहिलो मरोनी. म्हणजे स्थूल देह ज्या दिवशी पडणार त्या दिवशी या देहाचं मरण सांगितलं जातं. एक दुसरं वर्णन आहे, आपला भोग ज्या दिवशी संपतो, हा, त्या दिवशी मरण समजलं जातं बरं. हा, भोग संपत नाही तोपर्यंत देह पडत नाही, देह पडत नाही. बरेच लोकांच्या जीवनामध्ये काही मिळवायचं राहिलेलं नाही तरी ते देवाला म्हणतात, देवा एकदा घेऊन जा. देव म्हणतो नेणार आहे, भोगून संपल्यावर, भोगून संपल्यावर. हा, जोपर्यंत भोग संपत नाही तोपर्यंत देह पडत नाही बरं, देह पडत नाही. मग भोग कधी संपतो? कधी संपतो? अहो, निश्चय झाला मी आता हरिरूप आहे असा निश्चय झाल्यानंतर जर माझा देहाशी संबंध नाही तर भोगाशी संबंध असेल का? भोगावरी आम्ही घातला पाशा, मरणा मरण बर का. आम्ही त्या भोगावरती आता पाषाण घातला. पाषाण म्हणजे त्या भोगावरती दगड घातला. दगड घातला म्हणजे त्या भोगाचा आणि आमच्या जीवनाचा काही संबंध राहिला नाही बर का, काही संबंध राहिला नाही. अशा निश्चयाला प्राप्त होणं याला म्हणतात मरणाही आधी राहिलो मरोनी. म्हणजे शरीर जरी शिल्लक राहिलेलं असलं तरी भोग जोपर्यंत आहे तोपर्यंत ते शरीर पडत नाही बरं का. पण ज्या दिवशी निश्चय झाला माझा आणि ह्या कर्माचा देहाचा काही संबंध नाही तर देहाच्या संबंधाने निर्माण होणारे कर्म तरी आपला याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाहीये, काही संबंध नाही, लक्षात ठेवा. नंतर तुकोबारांनी त्या परमार्थाच्या साधनेच्या बाबतीत एक विचार मांडलाय बरं का. तुम्हाला परमार्थच करायचा आहे ना, मग परमार्थ जर करायचा असेल तर सगळं देवावरती सोपवा, सर्व देवावरती सोपवा. देव सगळं काही करतो, तुम्हाला काय करायची गरज नाही. देव समर्पिजे
समर्पिजे देवा बहार काहीच न यावा होई लागवा तुका म्हणे आनंद. कधी आनंद होईल? देह तादात्म्य टाकावं लागेल. देवाला देह समर्पित करावा लागतो. देहाला या देवाला समर्पित करायचं म्हणजे काय करायचं? न मना देह माझा ऐसा. आता हा माझा नाही, माझा नाही म्हटलं की देव म्हणतोय मी त्याचा सांभाळ करतो, मी त्याचा सांभाळ करतो. ही अवस्था लक्षात ठेवा. आणि या अवस्थेतून जाता जाता त्या देहाचा आणि आपला काही संबंध नाही. आपण देह सुद्धा देवाला दिला, जीव सुद्धा देवाला दिला. आता मी वेगळी देवापासून राहिले नाही. असा अनुभव ज्या दिवशी जीवनामध्ये आला, ते मरण ज्या दिवशी येईल तेव्हा येईल. पण आज घडीला मात्र ती सांगते मी मात्र आज अशा अवस्थेला प्राप्त झाली. मरणाही आधी राहिलो मरोरी. म्हणजे मी आता आनंदात आहे. माझ्या वाट्याला दुःख नाही आहे. का? माझं आता मरण गेलं, मी मरून गेलेले आहे. मी आता मरून जिवंत आहे. मग कोणी म्हणे भूत रूपाने आहे का? मेल्याला एकदा जर जिवंत झाला तर त्याला माणूस म्हणतात का भूत म्हणतात? तो भूत म्हणतात. लक्षात ठेवा. त्या विचारसागरामध्ये ती कथा आलेली आहे. मला सांगायची नाहीये. पण मेल्यानंतर जिवंत होऊन जर तो फिरायला लागला तर त्याला पिशाच्य म्हणतात बरं का. पण तो माणसात नसतोय बरं का, तो माणसात नसतोय. पण इथं अशी अवस्था आहे, या देहामध्ये राहून सुद्धा देहाशी तादात्म्य कोणतंच नाहीये, कोणतंच तादात्म्य नाही बरं का. सुख दुःखाचा संबंधही जीवनामध्ये आता राहिलेला नाही. सुख दुःखाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही. का? देहच आम्ही आता देवाला दिला, म्हणजे देहभाव राहिला नाही. देहभाव निवृत्त होणं त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? मरण. देह पडणं हे लौकिक दृष्टीने आहे. देह पडणं हे लौकिक दृष्टीने आहे. पण तत्वदृष्टीने विचार मांडलेला आहे. देहामध्ये राहून देहाचा माझा काही संबंध नाही अशा अवस्थेला प्राप्त होता येतं. कधी? ज्यावेळी माणसं सर्वस्व प्रेम देवाला देतात त्यावेळी देहाविषयी प्रेम राहत नाही. देहाविषयी प्रेम राहत नाही. फक्त एक देवाविषयी प्रेम राहतं. आणि देवाविषयी प्रेम राहिल्यानंतर ती विरहिणी म्हणते काय आता आम्ही या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर आमच्या मनामध्ये जे होतं ते आता आम्ही करायचं ठरवलेलं आहे. मनामध्ये जे होतं काय वर्णन केलं उत्तरार्धामध्ये? मग केले मनी होते ते कधी? मरणाही आधी राहिलो मरोनी. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आमच्या मनामध्ये होतं काय होतं? मनी भक्तीचे आवड, मनी भक्तीचे आवडी, देवा भावी आईची जोडी. मनी भक्तीची आवडी, देवा भावी आईची जोडी. आवडी
मनी भक्तीची आवडी हेवा वावी आईशी जोडी सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण मनी भक्तीची आवडी हेवा वावी आईशी जोडी. आता मनामध्ये जे होत ते आता करायचं ठरवलं किंबहुना ती सांगते आता मनाला जसं वाटल तसं आम्ही वागायचं ठरवलंय. मनाला जसं आम्हाला वाटेल तसं ठरवलंय. म्हणजे काय, मनाला वाटलं आम्हाला आता पत्त्याचा डाव खेळायचा असा त्याचा अर्थ करू नका बरं. मनाला वाटेल ते करायचं. म्हणजे आता आमच्या मनावरती संस्कार आहेत चांगले. आता या मनाने आम्हाला भगवंताच्या संबंधाने जे जे काय करायचं ते आता आम्ही मनाने करणार बरं. आम्ही आता मनाने करणार. आता आमच्या जीवनामध्ये कोणतं बंधन राहिलं नाही का. आता आम्ही मरून उरलोय. मरून उरल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये कसलंच आम्हाला बंधन नाही. आम्ही काही केलं तरी आमच्या जीवनामध्ये पापही निर्माण होत नाही आणि पुण्य निर्माण होत नाही. मग आता आम्ही एकच करायचं ठरलंय. एकच या मनाने भगवंताची भक्ती. दुसरं आता काहीही करायचं नाही. यालाच म्हणतात विदेह अवस्था. यालाच म्हणतात जीवनमुक्ती. ही भक्तीतून प्राप्त करता येते. ज्ञानोबारांनी हेच जगाला सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिलं नाही. मग कर्तव्य राहिलं नाही. माऊलींना विचारलं काय करायचं ठरवलंय. एकच करायचं ठरवलंय. माझी मनीची आवडी माझी मनीची आवडी माझी मनीची आवडी माझ्या मनीची आवडी माझे मनीची आवडी असा एक पाठ आहे. असा एक आहे. काय फरक नाहीये. जे जसं ज्ञानोबांनी वर्णन केलंय त्याच पद्धतीने ही विरहिणी सांगते. आता आमच्या जीवनामध्ये आमचं मरण मरून गेलं पण आयुष्य शिल्लक राहिले बरं का. तुम्ही म्हटला आयुष्य संपल्यानंतर मरण येतं. हे लौकिक दृष्टी नाही. म्हणून तर ते म्हणते मरणाई आधी
हे येणार आहे आयुष्य संपायच्या आधीच आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली. आयुष्य संपायच्या आधीच आम्हाला या देहाविषयी आता काही संबंध राहिलेला नाही. मग आता आम्ही असं वागायचं ठरलंय, स्वैर वागायचं ठरवलंय. स्वैर म्हणजे मनाला येईल तसं वागणं म्हणजे स्वैर म्हणतात. पण त्याच्यामध्ये दोन भाव आहेत. ज्यावेळी देह तादात्म्य राहत नाही त्यावेळी शास्त्राचं बंधन त्या भक्ताला राहत नाही. बरं का, बंधन त्याला राहत नाही. त्याने आता रोज हरिपाठ म्हटलाच पाहिजे असं काही नाही. बरं, त्यानं पंढरीची वारी केलीच पाहिजे असं काही नाही. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे असं काही नाही. त्यांनी काकडा केलाच पाहिजे असं काही नाही. मग लोक म्हणतात आम्ही तसंच वागतोय ना, अवस्थेवर आहे, आम्ही तसंच वागतोय. पण साधकाला असं वागा म्हणून सांगितलेलं आहे आणि सिद्धाला आता काहीही वागू नका म्हणून सांगितलेलं आहे. तरी तो सिद्ध समाजाकरता वागतोय. बरं का, तो समाजाकरता सिद्ध पुरुष वागतो. त्यांना आता हे करायची गरज नाही. आम्हाला त्याचा काही संबंध राहिला नाही. फक्त एकच, आता आम्ही आमच्या जीवनामध्ये जसं मनाला वाटेल तसं आता आम्ही वागायचं ठरलंय. आणि आम्ही जसं वागायचं जसं मनाने ठरलंय याला स्वैर म्हणतात. पण त्या भक्त जीवनामध्ये पूर्वीचे संस्कार असतात. बरं, पूर्वीचे संस्कार असतात. पामराच्या जीवनामध्ये शास्त्राचे संस्कार नसतात. विषयीच्या जीवनामध्ये शास्त्राचे संस्कार नसतात. पण ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये शास्त्राचे संस्कार असतात. त्या शास्त्राच्या संस्काराप्रमाणे तो जीवन जगतो. पण ज्याला ज्या वेळेला जे वाटेल ते तो करतो. बरं का, त्याला काय आता बंधन नाहीये. अमुकच त्यांनी जीवनामध्ये केलं पाहिजे, अमुक नाही केलं पाहिजे. आता त्याच्या जीवनामध्ये काहीही त्याला शास्त्र सांगू शकत नाही. तेव्हा ती विरहिणी म्हणते आम्हाला ही भगवंताच्या भक्तीतून प्राप्त झालेली अवस्था आहे. आता आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाला वाटेल तसं आता आम्ही वागणार आहे आणि आमच्या मनाला वाटेल तसं आम्ही वागणार आहे. पण हे वागत आता आमच्या वागण्यामध्ये मात्र नवल आहे. बरं, आमच्या वागण्यामध्ये नवल आहे. आमच्या वागण्याला बघून तुम्ही काहीतरी आमच्याविषयी बोलाल, ते बोलू नका. आणि ते जर बोलण्याकरता प्रवृत्त झालं तर तुमचं बोलणं व्यर्थ जाईल. का, आमच्या वागण्याचं नवल तुम्हाला कळणार नाही. इथून पुढचं आमच्या जीवनातलं जे आहे ना ते वागणं कसं आहे ती अभंगाच्या दुसऱ्या
तुम्ही पहा आमचे नवल. स्वर गेला तरी आम्ही कीर्तन करतो, नवल पहा. नवलच आहे, आम्ही चाली म्हणतो. नवल. आता आमचं वागण्याचं नवल पहा बर का. व्यवहारातला संबंध आहे. एकदा सासू झाल्यानंतर सासूला बंधन नाही बर का, पण बंधन कोणाला आहे? सुनेला आहे. सासूनं किती वाजता उठलं तरी चालतं, पण सुनेनं कधीही किती वाजता उठून चालत नाही. ज्यांना सासवा नाही त्यांचं सोडून द्या. भाग्यवान. ज्यांना सासवा नाहीत त्यांचं सोडून द्या, तुम्ही त्याचा सासवा. म्हणून सासू कोणाला नको आहे अलीकडे बरं का. सासू कोणाला नको आहे. बंधन नको, स्वतंत्र वागायला पाहिजे, बंधनात नको वागायला बरं का. सासू ही अवस्था आहे प्रपंचातली. सासू कधी होते हो? बाई जन्माला आली म्हणून ती जन्माला आली पाहिजे, त्याला मुलं झाली पाहिजे, त्या मुलामध्ये मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाचं लग्नानंतर ती घरात सून आली पाहिजे आणि ती शेवट वेळी नांदली पाहिजे. एवढा काळ जायला केस पांढरे होतात, केस पांढरे होतात, तेव्हा तिला सासू म्हटलं जातं बरं. सासू ही एक व्यवहारातली अवस्था आहे. ती प्राप्त झाल्यानंतर तिला काही बंधन नाही, पण सुनेला बंधन आहे. तसं परमार्थामध्ये देह तादात्म्यरहित अवस्था प्राप्त होणं म्हणजेच या देहाचा माझा काही संबंध नाही, हा निश्चय आहे. हा निश्चय ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण मरून शिल्लक राहिलो बरं का. मरून शिल्लक राहिलो. मरणाही आधी राहिलो मरोनी. आता आम्ही आमच्या मनाला येईल तसं वागायचं ठरले आणि मनाला येईल तसं वागायचं ठरल्यानंतर बघणारे लोक मात्र चांगल्या भावनेनं बघत नाहीत, नावं ठेवतात, नावं ठेवतात. ती विरईने सांगते, एक मार्मिक विचार सांगितलेला आहे. हे सासूरवासियांना ती विरईने म्हणते, आमच्या वागण्याचं नवल तुम्हाला कळणार नाही. का कळणार नाही? तुम्ही आज आमच्याकडे बघताय, आमच्याकडे बघून बोलताय, पण तुमच्या ठिकाणी देह तादात्म्य आहे आणि आमच्या ठिकाणी देह तादात्म्य नाही आहे. देह तादात्म्य रहित अवस्था प्राप्त झाल्यानंतर काय जे वागणं आहे ना, हे वागणं नवल आहे, हे आम्ही सांगून सुद्धा तुम्हाला कळायचं नाही. तुम्हाला सांगून सुद्धा कळायचं नाही, सांगून कळणारही नाही तुम्हाला. तेव्हा उगत आमच्याविषयी आमच्याबद्दल काहीतरी वाणीनं बोलू नका. आणि जर तुम्ही बोलाल तर तुमच्या पदरात पाप पडेल. संतांची निंदा करण्याने संतांच्या जीवनाचं काही बिघडत नाही बरं का, पण करणाऱ्याचं बिघडतं, करणाऱ्याचं बिघडतं. लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ आणि प्रपंचातला तुम्ही विचार बघा. प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये कोणी कोणाला नावं ठेवत नाहीत, पण प्रपंचामध्ये एखादा परमार्थ करण्याकरता जर प्रवृत्त झाला तर प्रपंच करणारी माणसं परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवतात. परमार्थ करणाऱ्याला प्रपंचामध्ये काहीही करू दे, कोणी नावं ठेवत नाही, पण परमार्थात थोडं काही झालं की माणसं नावं ठेवतात. पण तो वागतो कोणत्या अवस्थेने वागतो हे तुम्हाला कळत असेल तर नावं ठेवा ना. म्हणून त्या साधूची संतांची निंदा करण्याने संतांच्या जीवनातलं काहीही बिघडत नाही. लक्षात ठेवा. जे जे परमार्थ करणाऱ्याची साधूची निंदा करतात त्यांच्या जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही, पण करणाऱ्याच्या जीवनामध्ये त्याला नरकाला जावं लागतं. घातली या भय
साधूच्या भक्ताच्या जीवनाची निंदा करणाऱ्याला काय होत? इदन्न मम ती श्री तुकाराम महाराज उवाच. तीच वेळीने सांगते नका वेचू बोल वायावीन. आता आमच्या विषयी काहीतरी व्यर्थ तुम्ही बोलू नका. हे बोलणं तुमचं व्यर्थ आहे. या बोलण्यातून आमच्यात तरी काय परिणाम होणार नाही, पण तुम्हाला मात्र ते भोगावं लागेल. का? आम्ही ज्या अवस्थेला प्राप्त झाले ती अवस्था तुम्हाला कळण्यासारखी नाही आहे. आम्ही जे आता वागतोय ना ते आमचं नवल आहे. आमचं आम्हालाच आता ते कौतुक वाटतं. भोगने ते कौतुक वाटे कौतुक तू पाहे संचिताचे. हे मला प्रमाण आहे. कौतुक वाटे जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हा तिथं वर्णन केले. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक कौतुक म्हणजे नवल. आता आमचं हे जगणं आहे ना हे नवलात्मक आहे आणि हे सामान्यांना कळणार नाहीये. सहज स्थिती भोगावी सहज स्थिती भोगावी स्थिती भोगाची तिन्ही प्रमाण आहेत. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे. कौतुक ते जैशी स्थिती आहे तैशा परी आहे संचिताची. म्हणजे ही अवस्था ही नवल आहे. ही एकाएकी करणार नाही. या
विरहिणीची अवस्था सांगत असताना तुकोबाराय म्हणता सासूरवाशी बाया त्या विरहिणीला नावं ठेवत होत्या. मला वाटतं नाथ महाराजांची का नामदेवरांची गवळण आहे बर का. आणि तिथं वर्णन असं केलंय, स्वतः भगवंत राधिकेची वेणी घालतो बर का. राधिकेची वेणी गवळण आठवते का बघा. ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणते आई. देवकीने वाहिला यशोदेने पाहिला होऊन या राहिला. त्यातलं तिसरं चरण आहे. नवल ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. आता देव त्या गवळणीची वेणी घालत होता. एखादा विषयासक्त बायकोला जर गजरा आणत असेल तर ती अवस्था तुम्ही तिथं लावा. अरे ज्या गवळणीची ज्या राधिकेची वेणीपणी देव करत होता ती राधिका राधिका राहिली नव्हती. हा ती देवाची कोण झाली होती? भाज झाली होती. भाज झाली होती. देवाची भाज होणं म्हणजे पत्नी होणं. पत्नी होणं इतकं सोपं आहे. हा 16,108 ह्या वेगळ्या आणि भक्तीतून झालेल्या वेगळ्या बरं का. हा ज्ञानोबांनी वरान केले म्हणून भाज झाले बाई येऊ. बाप रखुमा देवी वरू जन्मा वेगळे केले म्हणून भाज झाले बाई येऊ. मी भाज झाले त्याची पत्नी झाले आणि त्याची पत्नी झाल्यानंतर तो देव आमची सेवा करतो हे तुम्हाला कळायचं नाही. नवल आहे बरं. तसं या अवस्थेला आम्ही प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनातलं इथं पुढचं जे वागणं आहे ते कौतुकाचं आहे, आश्चर्यकारक आहे. हे तुम्हाला कळणार नाही. आमच्या वागण्याला बघून तुम्ही काहीतरी बडबड करू नका आणि करत असाल तर ती व्यर्थ आहे. हा आमच्यावरती तर काही परिणाम होणारच नाही पण त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून ती विरहिणी त्या सासूरवाशांना सांगते आता आमच्याविषयी तुम्ही काही बोलू नका. का बोलू नका? आम्ही ज्या अवस्थेला प्राप्त झालो हा ती अवस्था आता आम्हाला जी प्राप्त झालेली नाही. आम्ही आता निर्भय अवस्थेला प्राप्त झाले. तुम्ही जीवन जगताना अजून भयाच्या अधीन आहात. म्हणून शेवटी तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैशी संग आता हे तुमचं आमचं जुळे. हा तुम्ही घाबरलेल्या भयाने भयभीत झालेल्या आणि आम्ही निर्भय झालेल्या. तुमचं वागणं कुठं आमचं वागणं कुठं हे आमचं तुमचं आयुष्यात कधी जुळायचं नाही. तेव्हा आमच्याविषयी आता तुम्ही वाणीनं नको ती बडबड करू नका. आम्ही आमच्या मनाला वाटेल तसं आता आम्ही वागायचं ठरवले का? मर नाही आधी राहिलो मरोनी मग मनी तैसे तैसे ही अवस्था सांगितलेली आहे. त्याचा थोडासा विचार आहे. आपण शेवटच्या चरणामध्ये त्याचा विचार करू. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि तो विचार आपण पूर्ण करू. विठोबा मरणाई आधी राहिलो मरोनी मग मग केले मनी होते तैसे. ती विरहिणी आपला अनुभव सांगते. नामती अवस्थेला प्राप्त झालेली आहे. त्या भगवंताच्या भक्तीतून प्राप्त झालेली अवस्था आहे आणि अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर देहाविषयी तादात्म्य राहत नाही. एक त्याच्या दृष्टीने एक परमात्माच बरं, एक देवच.
आणि एक देवच तिच्या दृष्टीने असल्यामुळे तिच्या जीवनामध्ये कुठला वागण्याचा कर्माचा संबंध राहत नाही. नवे नवे तुकोबाराय म्हणतात, जर खरंच तिच्या जीवनाकडे पाहायचं ठरलं तर अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. तो थकीत बहिरे तुका भागारे सब मनका आमा हरीच्या दासा काही आमा हरीच्या दासा काही आमा हरीच्या दासा काही आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. तेव्हा ती विरहिणी सांगते, सासूरव्या शनी बघा, आम्ही निर्भय अवस्थेला प्राप्त झालोय. तुम्हाला आम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही भयाभीत झालेले आहात. ज्यांच्या जीवनातलं भय गेलेलं नाही त्यांनी निर्भय माणसाला बोलायचा अधिकारच नाही. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. आता आमची संग करण्याची, आमची संगती करण्याची तुमची योग्यताच नाही आहे. अगदी मराठी सांगाय म्हणजे तुम्ही आमच्या नादालाच नको नका का? तुम्हाला या संसारामध्ये तुम्ही आज जगताय पण भय धरून जगताय. आम्हाला भय राहिलेलं, आम्ही निर्भय अवस्थेला प्राप्त झालेलो आहे, निर्भय बर का. तेव्हा आमचा आणि तुमचा आता या संसाराच्या दृष्टीने विचार केला तर आता संबंध राहिलेला नाही. आणि तुम्ही जर आमच्याविषयी काय जर वाणीनं जर बोलत असाल तर ती तुमची बोलणं व्यर्थ आहे. तुमच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. त्याच्यातून तुम्हाला पत्रामध्ये काही मिळणार नाही. तेव्हा आमच्याविषयी तुम्ही आता काही बोलू नका. फक्त बोलू तर नका, फक्त एवढंच करा, आमचं काय नवल चाललंय ते फक्त बघत राहा. आता आमचं काय नवल आहे ना हे बघत राहा. आमच्या नवलाचं कोड तुम्हाला उघडणार शक्य नाही. काही अवस्था आहे, उच्च कुटीची अवस्था आहे. आपण देह तादात्म्यवान आहोत आणि भक्त देह तादात्म्य रहित अवस्थेला प्राप्त झालेला आहे. देह तादात्म्यवानाने देह तादात्म्य रहित वानाची कधी निंदा करू नये, करू नये. बरं, गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे, महाराज म्हणायचे काही लोक नावं ठेवायचे. म्हणले तुम्ही ज्यांच्याकडे शिकायला जाता ती बाईची लुगडं धुतात म्हणले, बाईची लुगडं धुतात. महाराज म्हणते बरोबर आहे, आम्ही बाईचं लुगडं धुतो पण कोणत्या आई नावाच्या बाईचं धुतो. तुम्ही बायकोच धुताय, तुम्हाला बोलायचा अधिकार आम्हाला नाही. तसं देह तादात्म्यवानाने देह तादात्म्यरहित अवस्थेला प्राप्त झालेल्या अशा त्या विरहिणीला, त्या स्त्रीला बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून ती विरहिणी सांगते, आता आमच्याविषयी तुम्ही काही निंदा करू नका, काही बोलू नका, त्या बोलण्याला व्यर्थता आहे. म्हणून ती समज देते का आम्ही ज्या अवस्थेला प्राप्त झालो ती अवस्था सामान्य नाही आणि तुम्ही ज्या अवस्थेमध्ये राहता ती अवस्था आहे. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. तुम्हा आम्हा आता तुमचं आमचं हे विचाराने
जुळणार नाहीये, तेव्हा आता आमचं जे वागणं आहे ते वागणं सगळं नवलात्मक आहे, म्हणून आमच्या विषयी तुम्ही काही वाणीनं आता बोलू नका. ज्ञानेश्वर वेळेची मर्यादा मानशी घेऊन काहीसा या अभंगाचा भाव आपल्या समोर काही अंशांनी प्रगट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला, थोडासा बरं. काय ते विरहिणी प्रकरण आहे. आता चाललेल्याच विषयाला धरून जर बोलायला ठरलं तर त्या विधीही अवस्थेला प्राप्त झालेले आपण देहात राहून त्यांचं काय वर्णन करणार हो? आपण वर्णन करू शकत नाही, पण काय नेमका भाव तुकोबारांना प्रकट करायचा आहे, तो भाव जाणून घ्यायचा आहे की अशी अवस्था या भक्तीतून सर्वांना प्राप्त करता येते. हा भाव सांगून तुकोबारे म्हणतात सर्वांनी त्या भक्तीचा जीवनामध्ये अंगीकार करा. भक्ती सर्वांनी जीवनामध्ये करा. भक्ती करण्याकरता काही लागत नाही, फक्त आपल्या चित्तातलं देवाला प्रेम समर्पित करायचं आहे. आणि एकदा देवाला प्रेम समर्पित केलं की आपल्या देहावरचं प्रेम आपोआप कमी होतं. एकदा ही अवस्था आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होईल, कधी देह पडायच्या आधी. देह पडायच्या आधी ही अवस्था आपल्याला प्राप्त होईल, पण ह्या पद्धतीने आपण ती भक्ती जीवनामध्ये करावी. भक्तीचा एक विचार अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी विरहिणी प्रकरण समाजाच्या समोर प्रगट केलेला एक संवादात्मक विचार आहे. जो विचार तुकोबारांनी भक्तीचा सांगितला तो विचार हळूहळू का विना आमच्या अंतःकरणामध्ये उतरावा आणि देह पडायच्या आधी देहाविषयी अशी अवस्था निर्माण व्हावी, एवढीच तुकोबारांच्या चरणी प्रार्थना करून आपण शिवेला पूर्ण रांधू. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.